आणि LIC असेल तर थोडे बहुत कन्सेशन्स आहेत. पण बाकी जे प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांच्याकडनं काही नाही. नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आमचं NGO गेले 11 वर्ष पर्यावरण, शिक्षण, ग्रामीण विकास, आरोग्य अशा विविध क्षेत्रात कार्यरत. आमचं मुख्य तत्व हे महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचं शिव भावे जीवसेवा या तत्वानुसार आमचं NGO काम करतो. गेल्या 11 वर्षात आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहोत आणि त्या सर्व अनुभवाचं एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तारे बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। नीति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सृजनहीन। कोरोना काळात जेव्हा आमचे सगळ्या ऑफलाईन ॲक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑगस्ट 2020 पासून ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केले की ज्याच्यात ग्रामीण विकासापासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शेतीतले विविध प्रक्रिया उद्योग, शेतीच्या वेगवेगळ्या पद्धती जसं नॅचरल फार्मिंग, योगिक फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, मिलेट फार्मिंग यासोबतच त्यावेळेस स्क्रीनचा खूप जास्त वापर वाढला होता. तर मग आम्ही पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी टी व्ही आणि मोबाईलचं काय करायचं यासाठी वर्कशॉप घेतले ऑनलाईन माध्यमातून. यासोबत आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध अशा महान व्यक्तींच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले. यासोबत जलसुरक्षा या विषयावर देखील, आरोग्य या विषयावर देखील आम्ही ऑनलाईन वेबिनार्स घेतले. आता आपण ज्या वेबिनारसाठी जमलो संवादसाठी त्याविषयी थोडक्यात सांगतो. संवादसारखी व्याख्यानमाला जेव्हा सुरू केली त्यापूर्वी आम्ही खूप लोकांशी चर्चा केली महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर. आम्हाला त्या चर्चेत असं आढळलं की जे पण स्पेशलाइज किंवा डिसेबल व्यक्ती आहे त्यांचं जीवन हे खूप संघर्षमय असतं. मग हे त्यांचा संघर्ष हा रोजचाच असतो की एक दिवस आला आणि थांबला असं नाही. तर मग तो त्यांचा संघर्ष चालू असताना, जीवन प्रवास चालू असताना
त्यांना येणारी संकट त्यावर ते कशी मात करतात, आपल्यातल्या कमी उणिवा कशा शोधून त्यावर मात करत असतात, आपल्या लाईफचं बॅलन्सिंग कसं करत असतात, हे सगळं करत असताना ते त्यांच्या क्षेत्रात इतरांशी स्पर्धा करून कधी इतरांच्या पुढे तर इतरांसोबत पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक व्यक्ती आतापर्यंत जे येऊन गेली महानुभाव, ते प्रत्येक जण त्यांच्या क्षेत्रात अगदी मास्टर ब्लास्टर आहे. आम्हाला प्रत्येक वेबिनार मध्ये जी पण महान व्यक्ती येऊन गेली त्यांच्याकडून नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. आणि आमच्या NGO ला नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे की आम्हाला हे सगळं इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. आम्ही नक्कीच यासाठी भाग्यशाली समजतो. मी जास्त वेळ न घेता आजचे आपले वक्ते डॉक्टर बाळासाहेब चव्हाण सर यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला रिक्वेस्ट करतो. धन्यवाद सर. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 92 आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवादातील 92 पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे लातूर येथील यशोगाथेचे मास्टर, प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्ता आणि एक ओळख असणारे माननीय डॉक्टर बाळासाहेब तुकाराम चव्हाण सर आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सरांचं शिक्षण एमकॉम मध्ये सरांचं PhD देखील झालेलं आहे आणि त्याचबरोबर सरांचं डबल MA इकॉनॉमिक्स मध्ये देखील सरांचा MA झालेला आहे. आणि सरांचा सध्या व्यवसाय सर प्राध्यापक म्हणून लातूर येथील महाविद्यालयात तर प्राध्यापक म्हणून कार्यरत देखील आहेत. तर सामाजिक कार्यामध्ये अतिशय सक्रिय सहभाग असतो. तर त्यांचे सामाजिक कार्य जे ते सेवा देतात ते थोडक्यात मी इथे थोडा उल्लेख करते. तर सर दिव्यांग लोकांसाठी वेगवेगळ्या परिषदा सर आयोजित करतात. तसेच दिव्यांग समर्पित असलेल्या विविध विशेष शाळांना सर विद्यार्थ्यांसोबत म्हणजे त्यांना जागृती करून त्यांच्या जागृती निर्माण करतात. त्यांच्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवणुकीचे देखील सर काम करतात आणि म्हणून देखील ते कार्यरत आहेत. सरांना चेस आणि क्रिकेट खेळायला आवडते. तसेच सरांचे जे छंद आहेत ते कादंबरी वाचणे, दिव्यांग विशेष करून दिव्यांग लोकांसाठी स्वयंसेवी संस्थांसोबत काम करणे हा सरांचा छंद आहे. सरांना जे पुरस्कार लाभलेले आहेत तर ते आहे सरांना सांस्कृतिक योगदानासाठी पुरस्कार मिळालेला आहे. तसेच महाराष्ट्र मंडळाचा नॅशनल आहे. संशोधन हा एक सरांचा आवडीचा विषय आहे. संशोधन पर्यवेक्षकासाठी देखील सरांना पुरस्कार भेटलेला आहे. आणि सरांची विशेष उल्लेखनीय काम की जे शिक्षक म्हणून सरांना मान्यता भेटलेली आहे. मराठी, इंग्रजी असे सरांनी 3 पुस्तके सरांनी लिहिलेले आहे. 20 संशोधन पर लेख सरांचे प्रकाशित आहेत. असे सर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अनेक पद्धतीने सर काम करत असतात. असेच एक अद्वितीय जीवन जगणारे, आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारे आणि आलेला प्रत्येक दिवस दिवसागणिक आपलं जे जीवन आहे तर ते बदलणे किंवा आलेला दिवस बदलण्यासाठीच असतो. तो संधी समजून त्यावर सर मात करत असतात. तर असे हे जे सर आहे की आपण जे स्वीकारू शकत नाही ते बदलावे, तर अशी शिकवण देणारे हे जे सर आहेत माननीय डॉक्टर बाळासाहेब तुकाराम चव्हाण या कारकिर्दीचा मार्ग या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी आपले आजचे वक्ते डॉक्टर बाळासाहेब चव्हाण
यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करा. धन्यवाद विशालजी. सर्वप्रथम आपलं अभिनंदन करू इच्छितो मी. खूप चांगला उपक्रम तुम्ही राबवताय. संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून खूप चांगले कार्यक्रम तुम्ही राबवलेले आहेत. ब्लड डोनेशन असेल किंवा रोड सेफ्टी कार्यक्रम असेल, अशा अनेक समाजोपयोगी कार्यक्रमातून आपण समाजामध्ये चांगलं योगदान देता. त्याबद्दल आपले आभार आणि अभिनंदन देखील मी करू इच्छितो. त्यासोबत अनिता मॅडमनी माझा खूप छान असा परिचय करून दिला, त्याबद्दल त्यांचेही आभार. जेव्हा विशालजींशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी कुठल्या विषयावर तुम्ही बोलाल असं विचारल्यानंतर मी म्हटलं, कुठल्या तरी विषयावर बोलण्याच्या ऐवजी मागे एक संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातूनच एक सेमिनार वेबिनार ऐकलेला होता मी, आणि त्यामध्ये जीवन प्रवास सांगितलेला मी ऐकलेला, आणि असाच आपला थोडक्यात प्रवास सांगावा अशी माझी इच्छा होती. आणि विशालजींशी बोलताना मी सांगितलं की माझा एक छोटासा प्रवास, जो की अजून पूर्ण झालेला नाही, चालू आहे. त्या प्रवासामध्ये आतापर्यंत अडथळे तर म्हणणार नाही मी, कारण मी दिव्यांगत्वाचा कुठलाही समस्या म्हणून त्याकडे बघितलेलं नाही. एका पायाने दिव्यांग आहे, उजवा पाय, आणि मी क्रचेसच्या माध्यमातून चालतो. त्यामुळे फारशी अडचण त्या मध्ये काही आलेली नाही. आणि सर्व कामे शैक्षणिक असतील, सामाजिक असतील किंवा व्यवसायासंदर्भात असतील, फारशी कुणाची मदत न घेता मला पार पडता आल्या. त्यामुळे दिव्यांगत्वाचा कुठलाही समस्या म्हणून मी त्याकडे कधीही बघितलेलं नाही, आणि माझ्या डोक्यात असा विचारही आलेला नाही की माझ्या सोबत असं का घडलं किंवा अशी समस्या माझ्यासोबतच का. उलट ती समस्या म्हणजे मी संधी या रूपाने त्याकडं बघितलं, आणि त्यामुळंच कदाचित मला चांगलं कार्य करता येऊ शकलं. तर मी थोडक्यात प्रवास माझा कसा सुरू झाला आणि आज मी कुठल्या टप्प्यावरती येऊन पोहोचलोय त्याबद्दल थोडक्यात वर्णन करतो. माझा जन्म 4 मे 1982 रोजी झाला, आणि खेडेगाव असल्यामुळे शैक्षणिक प्रवास थोडासा उशिराच झाला. कारण पूर्वीच्या गावांमध्ये शाळा थोड्याशा दूर अंतरावर असायच्या. तसं फारसं दूर नव्हती शाळा, पण तरी देखील 1 किलोमीटरचा अंतर असल्यामुळे मला पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी 8वं वर्ष उजाडावं लागलं. म्हणजे माझ्या शैक्षणिक कारकीर्द सुरुवात झाली 1989ला, 8 वर्षानंतर. सामान्यपणे सामान्य मुलं त्या काळामध्ये 5व्या वर्षी प्रवेश मिळायचा पहिलेला. आता 6वं वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रवेश मिळतो. पण 82-90चं दशक जे होतं त्या काळामध्ये 5व्या वर्षी किंवा 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रवेश मिळायचा. पण माझ्या शैक्षणिक कारकिर्दीला सुरुवात झाली 1989ला, जे की ते 8वं वर्ष होतं माझ्या एकूण जीवन प्रवासातलं. म्हणजे शिक्षणाला थोडक्यात उशिरा सुरुवात झाली काही अडचणींमुळे. ती अडचण मी मान्य करू शकतो, कारण लहानपणी तेवढा प्रवास करून जाणं मला ते शक्य नव्हतं, आणि घरच्यांकडूनही एवढं कठीण परिस्थितीमध्ये याला कुठं शाळेमध्ये प्रवेश द्यावा असं त्यांच्याही डोक्यात आलं नाही. जेव्हा मला 8 वर्ष पूर्ण झाले तेव्हा आमचं घरच जुन्या गावातून जिथं शाळा आहे तिथं शिफ्ट झाल्यामुळे मला योगायोगानं शाळेमध्ये प्रवेश घेता आला, आणि शाळेत रेग्युलर मी जायला लागलो. तेव्हा देखील म्हणजे माझ्या डोक्यात तेव्हापासून आज ताक आहेत, कधीही आपण कुठंतरी कमी आहोत असा विचार आला नाही. आणि एक
आपल्याला जे ही कमतरता आपल्या मनामध्ये म्हणा किंवा शारीरिक कमतरता आहे, त्याचा विचार न करता आपल्याला जे जे करता येईल आयुष्यभरामध्ये, ते चांगल्या प्रकारे कसं करता येईल याच्यावरती मी लक्ष केंद्रित केलं. आणि त्याचाच प्रयत्न म्हणजे किंवा त्याचंच फलित म्हणजे माझी शैक्षणिक कारकीर्द खूप चांगली गेलेली. 10वी पर्यंतचं शिक्षण गावामध्येच झालं. त्यानंतर शहराकडे यावं लागलं, कारण त्या पुढचं शिक्षण गावामध्ये मिळणं शक्य नव्हतं. 10वी पर्यंत गावामध्ये शिक्षण मिळालं याबद्दल मी एका व्यक्तीचं आभार इथं मानू शकतो किंवा ते मानलंच पाहिजे. ते म्हणजे स्वर्गीय वसंतरावजी काळे, ज्यांची संस्था आमच्या गावामध्ये कार्यरत आहे. आणि त्यांच्या त्या शैक्षणिक संस्थेमुळेच मला 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करता आलं. अदरवाईज दुसरीकडे खूप दूर अंतरावरती जाऊन शिक्षण घेणं म्हणजे ते शक्य झालं नसतं. प्राथमिक शिक्षण 4थी पर्यंत गावात होतंच जिल्हा परिषदेचं, पण त्यानंतरच्या शिक्षणासाठी गावामध्येच दुसरी शैक्षणिक संस्था म्हणजे किसान शिक्षण प्रसारक मंडळ, वसंतरावजी काळे जे तत्कालीन आमदार होते पदवीधर मतदारसंघातून, त्यांच्यामुळे मला 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करता आलं. त्यानंतर लातूर शहरामध्ये बसवेश्वर कॉलेजमध्ये 11वी-12वीचं शिक्षण झालं आणि 12वी मध्ये मी मेरिटमध्ये आलो. त्या काळात मेरिट मध्ये येणं म्हणजे खूप चर्चेचा विषय असायचा किंवा खूप मोठी कामगिरी बजावली असा एक समज म्हणा किंवा समाज मान्यता असायची. आणि 12वी मध्ये मेरिटमध्ये आल्यामुळे वसंतरावजी काळे त्या काळात जिवंत असल्यामुळे त्यांनी मला अभिनंदन पत्र देखील दिलं. तिथून खऱ्या अर्थाने शैक्षणिक कारकीर्द आपली चांगली झाली पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही याची जाणीव मला झाली. म्हणजे आपण उत्तम कार्य शैक्षणिक क्षेत्रात केलं तर आपल्याला आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता येईल आणि इतरांसाठी देखील आपल्याला बरंच काही करता येईल याची जाणीव त्यावेळी मला झाली. 12वी नंतर मग ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण लातूर मधल्याच दयानंद कॉलेजमध्ये झालं. बीकॉम ही डिग्री मी दयानंद वाणिज्य महाविद्यालयामधून मिळवली. त्यानंतर पुणे या शहरामध्ये BMCC म्हणून एक नामांकित कॉलेज आहे, बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, इथून मी MCOMचं शिक्षण पूर्ण केलं. आणि MCOMचं शिक्षण सुरू असतानाच म्हणजे मी पुण्याला MCOM करावं या हेतूने गेलो नाही. BCOM झाल्यानंतर आपल्याला काहीतरी जॉब करता येईल आणि असं बसून राहणं आणि आई वडिलांवरती अवलंबून राहणं हे जास्त काळ योग्य नाही याची मनामध्ये जाणीव असल्यामुळे पुणे या शहरामध्ये जाऊन मी जॉबला सुरुवात केली आणि जॉब करत करत MCOM ही डिग्री मिळवली. MCOM झाल्यानंतर काही वर्ष प्रायव्हेट कंपन्यांमध्येच जॉब केला. त्यामध्ये सिंटेल असेल, WNS असेल, अशा कंपन्यांमध्ये विदेशी कंपन्यांसाठी ऑनलाईन काम करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळं कम्प्युटरवरती देखील चांगलं काम करण्याची संधी त्या कारणाने मिळाली आणि एक चांगला हँड माझा कम्प्युटरवरती निर्माण झाला. त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मी एक 6 महिन्याचा कार्यकाळ तिथला माझा आहे टीचिंग असोसिएट म्हणून. तिथे काम करत असतानाच आमच्या एका मित्राने सजेस्ट केले की तू PhD केली पाहिजे. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जॉईन होण्यापूर्वी कॉन्ट्रॅक्टवरती जॉईन झालेलो होतो. स्पर्धा परीक्षा केंद्र आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, कॉन्ट्रॅक्टवरती जॉईन झालो. आणि एक सोबत आमचे सहकारी मित्र त्यांनी मला एक सल्ला दिला की तू PhD करणं तुझ्यासाठी चांगलं राहील, म्हणजे तुझं करिअर त्यामध्ये चांगलं घडू शकेल. मग PhD कशात करायची, PhD कसं करता येत असतं किंवा त्या डिग्री बद्दल फारसं मला काही माहित नव्हतं. पण त्यांनी मला समजावून सांगितल्यानंतर एक गाईड आपल्याला असणं आवश्यक आहे हे सर्वप्रथम सांगितलं. मग गाईड म्हटल्यानंतर माझं जुनं कॉलेज मला आठवलं, दयानंद कॉलेज. तिथून आपल्याला कोणाकडून मदत मिळू शकेल हे मनामध्ये विचार आला आणि मी एका सरांना संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे एक जागा आहे PhD साठी. मग PhD साठी त्यांच्याकडं ऍडमिशन घेतलं आणि त्याच काळामध्ये माझं ग्रॅज्युएशन ज्या कॉलेजमध्ये झालं, दयानंद वाणिज्य महाविद्यालय, इथेच एक जागा निघालेली होती आणि योगायोगाने माझं सेट परीक्षा उत्तीर्ण असल्यामुळे
मी त्या जागेला अप्लाय करू शकलो आणि माझं तिथं जॉईनिंग देखील झालं आणि आज तागायत तिथंच मी चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. शैक्षणिक कारकीर्द अशा प्रकारे पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने माझं व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली असं म्हणता येईल. जरी मी पुण्यामध्ये काही कंपन्यांमध्ये जॉब केलेला असला, चांगल्या आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांसाठी काम केलो, पण मी काही त्या कामामध्ये रमलो नाही. काम अत्यंत चांगलं होतं. कम्प्युटरवरती मला व्यवस्थित काम करता येत होतं. विदेशी लोकांसोबत चांगला संपर्क करणं मला शक्य होत होतं. इंग्लिश बऱ्यापैकी त्यामुळं सुधारली. त्यापूर्वीही इंग्लिश जमत होती, पण विदेशी लोकांसोबत काम करत असताना किंवा आपल्याच देशामधल्या लोकांसोबत काम करत असताना एक विदेशी कंपनी म्हटल्यानंतर एक इंग्लिशचं वातावरण असतं आणि त्यामुळं इंग्लिश देखील माझी चांगली सुधारली. तरी देखील मी तिथे रमलो नाही फारसा, कारण मला त्याच्यामध्ये माझं भविष्य दिसत नव्हतं. म्हणजे मी या क्षेत्रामध्ये काम केलो तर मी आणि माझा परिवार याच्यापुरतंच मी लिमिटेड राहीन. मला या व्यतिरिक्त बाहेरचं जग किंवा सामाजिक काही माझी कामगिरी किंवा सामाजिक माझी काही जिम्मेदारी आहे ती मी पूर्ण करू शकणार नाही हे मला वारंवार जाणवायचं. त्यामुळे मी WNS सिंटेल नंतर तो प्रवास तिथे थांबवायचा निश्चय केला आणि काही काळ पुणे युनिव्हर्सिटी जॉईन केलं. पुणे युनिव्हर्सिटीमधून परत दयानंद कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो. आता प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर सर्वप्रथम प्राचार्यांनी मला विचारलं की NSS सारखं कार्य तुला जमेल का? प्राचार्य मी ज्या काळात तिथं शिक्षण घेत होतो त्या काळातही तेच प्राचार्य होते, मी जॉईन झाल्यानंतरही तेच होते आणि हक्कानं त्यांनी मला विचारणा केली की NSS सारखं कार्य तुला जमेल का? म्हणजे विशेष कॅम्प घ्यावे लागतील, ग्रामीण भागामध्ये जाऊन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करावे लागतील, तर असं तुला शक्य होईल का? मग मी म्हटलं काही हरकत नाही, मला जमेल ते. 2012ला नोव्हेंबर महिन्यामध्ये जॉईन केलं होतं आणि 2014च्या शैक्षणिक वर्षामध्ये 14-15 मध्ये सरांनी माझ्याकडे NSS ची जिम्मेदारी सोपवली. NSS म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना याचं कार्यक्रम अधिकारी पद सांभाळत असताना अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे संपर्क आला. ब्लड डोनेशन असेल, हॉस्पिटल्स असतील, वेगवेगळे उपक्रम राबवणे असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल किंवा ग्रामीण भागामध्ये जाऊन आठवड्याभराचा विशेष कॅम्प आयोजित करणं असेल, त्यातून अनेक संघटनांशी, अनेक सामाजिक सेवाभावी संस्थांशी संपर्क आला आणि मला वाटतं तिथून खऱ्या अर्थानं माझ्यामध्ये बदल झाला आणि मला ती एक संधी म्हणून त्याचा फायदा माझ्यासाठी असेल किंवा समाजासाठी असेल कसा करता येईल याचा मी त्यामधून विचार करायला लागलो आणि ग्रामीण भागामध्ये 3 वर्ष सलग 2015, 2016 आणि 2017 जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान मध्ये विशेष कॅम्प आयोजित करायचो आणि आठवडाभरात दररोज सकाळी 7 ते संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित करायचो. विद्यार्थ्यांच्या मदतीने मी हे 3 वर्ष अगदी व्यवस्थितपणे आणि कार्यक्षमपणे पूर्ण करू शकलो आणि त्यासोबतच कॉलेजमध्ये देखील इतर वेगवेगळे कार्यक्रम त्या काळात आयोजित करू शकलो. यातून एक चांगला अनुभव मिळाला आणि प्रगल्भ होण्यासाठी मला त्या गोष्टीची खूप मदत झाली. NSS सोबतच दुसरा एक उपक्रम माझ्याकडे सरांनी सोपवला होता, तो म्हणजे EDP, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, म्हणजे उद्योजकता विकास कार्यक्रम. त्यासाठी देखील तुला काम करायचंय कॉलेजमध्ये. राष्ट्रीय सेवा योजना तर सांभाळायचंय, पण त्यासोबत हे देखील सांभाळायचं. मग विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकास निर्मितीसाठी, विकास व्हावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणे, वर्कशॉप आयोजित करणे, अशा माध्यमातून आपल्याकडून काही विद्यार्थी उद्योजक म्हणून घडवता येतील का, हाही प्रयत्न केला. NSS मधून आता मॅडमनी सांगितलं की मी वेगवेगळ्या विशेष शाळांना भेटी दिल्या, तर विद्यार्थ्यांना घेऊन अशा विशेष शाळांना भेटी देण्याचा उद्देश की विद्यार्थ्यांमध्ये
आता आपल्याकडे एक संकल्पना प्रचलित झालेली आहे, IQ किंवा EQ किंवा SQ, इमोशनल कोशंट, इंटेलिजंट कोशंट असेल, स्पिरिच्युअल कोशंट असेल, म्हणजे भावनिक बुद्ध्यांक. इमोशनल कोशंट म्हणजे भावनिक बुद्ध्यांक तो वाढला पाहिजे. इंटेलिजंट कोशंट वाढवण्यासाठी वेगवेगळे विषय असतात कॉलेजेसमध्ये. स्पिरिच्युअल कोशंट वाढण्यासाठी समाजामध्ये वेगवेगळे सांस्कृतिक किंवा वेगवेगळे कार्यक्रम, जे धार्मिक कार्यक्रम असतील, त्यातून स्पिरिच्युअल कोशंट वाढतो. पण इमोशनल कोशंट म्हणजेच भावनिक बुद्ध्यांक कसा वाढवता येईल, विद्यार्थी भावनिक कसा होईल. विद्यार्थी भावनिक असेल तर त्याच्याकडून गुन्हेगारी प्रवृत्ती त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही. त्यासोबतच त्याच्यामध्ये आपल्याकडून चांगलं योगदान समाजासाठी लाभलं पाहिजे, ही एक भावना त्याच्यामध्ये निर्माण होईल. यासाठी म्हणून वेगवेगळ्या विशेष शाळांना भेटी देण्याचा एक उपक्रम मी त्या काळात राबवला. त्यामध्ये संवेदनासारखी एक शाळा असेल, जी सेरेब्रल पाल्सी म्हणजेच मेंदूचा पक्षाघात झालेल्या मुलांसाठी म्हणून विशेष शाळा लातूरमध्ये सुरू आहे. त्या शाळेला भेटी देणं असेल, विद्यार्थ्यांना घेऊन त्याच्यामध्ये त्या मुलांना काय काय समस्या येऊ शकतात त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणं असेल. तसेच लातूर शेजारीचे एक हासेगाव म्हणून गाव आहे, तिथं रवी बापटले म्हणून एका व्यक्तीकडून एड्सग्रस्त मुलांसाठी एक कायम निवासी संकुल उभारण्यात आलेला आहे. तर अशा मुलांना शैक्षणिक संधी मिळाली पाहिजे. समाजामध्ये त्यांना जवळ कोणी करत नाही, तर त्यांच्यासाठी म्हणून एक विशेष संकुल त्यांनी उभा केलं. तर अशा ठिकाणी देखील भेटी देणे आणि त्या मुलांच्या मनावरती काय ताण असू शकेल, ते कसा विचार करत असतील, कारण त्यांचं आयुष्य हे आधांतरी आहे, म्हणजे कधीपर्यंत ते जगू शकतील याचा अंदाज त्यावेळेला किंवा आजही आपण सांगू शकत नाही एड्सग्रस्तांच्या बाबतीत. तर अशा शाळांना भेटी देणे, त्या मुलांसोबत विद्यार्थ्यांमध्ये संपर्क किंवा संवाद घडवून आणणे, यातून भावनिक बुद्ध्यांक विद्यार्थ्यांचा वाढवणे. त्यासोबत घरोंदा म्हणून एक किल्लारी जवळ एक नदी हत्तरगा म्हणून गाव आहे, तिथं घरोंदा म्हणून एक नॅशनल ट्रस्टचा प्रोजेक्ट चालतो. त्या प्रोजेक्ट अंतर्गत जे मुलं मेंदूचा पक्षाघात झालेले आहेत आणि 18 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे, अशा मुलांना घरी सांभाळणं खूप अवघड जातं. पालक देखील त्यांना व्यवस्थित सांभाळतील याची गॅरंटी कमी असते. त्यांच्याकडे दुर्लक्ष होणं हे साहजिक आहे. ग्रामीण भागातले मुलं असतील तर आई वडिलांना त्यांची उपजीविका भागवणं हे महत्वाचं असतं, त्यासाठी काम करणं महत्वाचं आहे. तर अशा वेळेला मग मुलांकडे दुर्लक्ष होतं. अशा मुलांसाठी प्रौढ नागरिकांसाठी म्हणून आपण 18 वर्ष पूर्ण झालेले, त्यांच्यासाठी कायमची निवासी व्यवस्था नदी हत्तरगा येथे घरोंदा या प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात आलेली आहे. तर अशा मुलांना तिथं किंवा नागरिकांना काहीतरी स्वयंरोजगाराचे धडे दिले जातात. त्यांच्याकडून दिवसभरात काही ना काही काम करून घेतलं जातं, कारण ते स्वस्थ बसू शकत नाहीत. म्हणजे त्यांच्या हाताला काही काम दिलं तर ते त्या कामामध्ये रमून त्यांचा दिवस आनंदात जाऊ शकतो. तर अशा प्रोजेक्टला देखील आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन भेटी दिल्या. त्यासोबत यमगरवाडी म्हणून तुळजापूर जवळ एक गाव आहे, त्या गावामध्ये भटक्या विमुक्त जमातीमधील विद्यार्थ्यांसाठी, लहान मुलांसाठी शाळा विशेष करून सुरुवात करण्यात आली. भटक्या विमुक्त म्हणजे असे लोक जे कुठल्याही गावामध्ये जास्त काळ स्थायिक राहत नाहीत. त्यांना व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम करणं, हे सीझनल नेचरनुसार प्रवास करावा लागतो त्यांना काम. त्यामुळे ते कुठल्याही गावामध्ये स्थिर राहून आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाही. तर अशा मुलांना देखील एक चांगलं शैक्षणिक वातावरण मिळावं यासाठी म्हणून यमगरवाडी येथे एक शाळा विशेष पद्धतीने सुरू करण्यात आली, निवासी शाळा. तर त्याही शाळांना आम्ही भेटी दिल्या. तिथल्या विद्यार्थ्यांसोबत थोडक्यात प्रवासामधून आमच्या विद्यार्थ्यांचा एक बोलका अनुभव मी थोडक्यात सांगतो की
बरेच विद्यार्थी स्वतःहून भेटून सांगायचे की सर, आम्हाला वाटायचं आमच्याच समस्या खूप मोठ्या आहेत, म्हणजे आम्हाला आर्थिक अडचण आहे, आई वडील आम्हाला सहकार्य करत नाही, आम्हाला 2 वेळचं जेवण कधी कधी मिळणं अवघड जातं, याच समस्या आम्हाला खूप मोठ्या वाटायच्या. पण हे जे तुम्ही दाखवलं, याच्यातून आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की आमच्या समस्या त्या पुढे काहीच नाही. म्हणजे लोक कुठल्या कुठल्या समस्येमधून जगतात याची जाणीव आमच्या मनामध्ये तुम्ही निर्माण केला, त्याबद्दल आम्ही तुमचं हे योगदान आमच्या विकासामध्ये विसरू शकत नाही. ही बोलकी प्रतिक्रिया विद्यार्थ्याकडून मिळाली. तर विद्यार्थ्यांमध्ये भावनिक बुद्ध्यांक निर्माण करणं हा एक विशेष प्रोजेक्ट म्हणून मी हाती घेतला, NSS जोपर्यंत माझ्याकडे होतं तोपर्यंत. आणि त्यातून मलाही एक मानसिक समाधान मिळालं की आपण एक चांगलं कार्य केलं. आणि कॉलेज म्हटल्यानंतर मग दर 2-3 वर्षानंतर वेगवेगळे डिपार्टमेंट आपल्याला सांभाळायला लागतात. त्यानुसार 2017ला NSS सोडून माझ्याकडे सांस्कृतिक विभाग देण्यात आला. सांस्कृतिक विभागामध्ये विशेष म्हटलं तर युवक महोत्सव आणि गॅदरिंग सारखे असे इव्हेंट राबवणं हे विशेषत्वाने आले. जे विद्यार्थी युवक महोत्सवातून पुढे बक्षीस मिळवून पुढे जातात त्यांच्यासाठी सुविधा निर्माण करून देणं, त्यांना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता येईल यासाठी महाविद्यालयाकडून आर्थिक असेल किंवा इतर मार्गदर्शन प्रोव्हाइड करणं हे काम चालतं. तर 2017, 2018, 2019 अशा 3 वर्षांमध्ये माझ्याकडे सांस्कृतिक विभाग होता. आणि दयानंद वाणिज्य महाविद्यालय म्हटल्यानंतर वाणिज्य विषय तिथं शिकवले जातात. फारसं कला किंवा सांस्कृतिक कार्यक्रम अशा कार्यक्रमाकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही. पण जेव्हा माझ्याकडे सांस्कृतिक विभाग आला तेव्हा मी विद्यार्थी शोधून काढले. जसं मी NSS मध्ये विद्यार्थ्यांमध्ये भावनिक बुद्ध्यांक निर्माण व्हावा हा प्रयत्न केला, तसं सांस्कृतिक विभाग आल्यानंतर वेगवेगळ्या कला असणारे विद्यार्थी कसे शोधता येतील, कमिटीच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांचा शोध घेतला आणि त्यांना एक महिनाभर चांगली ट्रेनिंग प्रोव्हाइड केली वर्कशॉपच्या माध्यमातून. त्यातून हे विद्यार्थी असे घडले की विद्यापीठाच्या इतिहासामध्ये आमचं विद्यापीठ म्हणजे नांदेडचं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, या विद्यापीठाच्या इतिहासामध्ये असं क्वचितच घडलेलं आहे की सलग 3 वेळा एका महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावलेलं आहे. तर ती कामगिरी आमच्या महाविद्यालयाने माझ्या नेतृत्वाखाली पार पाडली. 2017, 2018 आणि 2019 या तिन्ही वर्षी सलग आम्ही सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेमध्ये युवक महोत्सवामध्ये जवळपास 90 ते 100 कॉलेजेस भाग घेतात आणि तेवढ्या कॉलेजमध्ये 1 नंबरचं कॉलेज येणं म्हणजे सर्वात जास्त बक्षीस मिळवणं, आणि तेही सलग 3 वर्ष. यासाठी माझी मेहनत कमी पण विद्यार्थ्यांची खूप मेहनत आहे, विद्यार्थ्यांची जिद्द म्हणा किंवा चिकाटी, त्यातून या 3 वर्षी महाविद्यालयाला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सर्वसाधारण विजेतेपद मिळवून देण्यात मी यशस्वी ठरलो. तर हाही काळ खूप चांगला गेला. यानंतर 2019लाच मॅडमला माहिती आहे, आता माझं इंट्रोडक्शन करून दिलं त्या मॅडमला नक्कीच माहित असेल, नॅक सारखं म्हणजे महाविद्यालयांना नॅकला सामोरे जावं लागतं. राष्ट्रीय नामांकन परिषद आहे आणि त्यातून महाविद्यालयांना रँकिंग दिलं जात असतं महाविद्यालयांच्या कामगिरीनुसार. तर अशी नॅकची जिम्मेदारी देखील 2009ला माझ्यावरती सोपवण्यात आली. ज्यावेळी माझ्यावरती ही जिम्मेदारी सोपवण्यात आली नॅक कोऑर्डिनेटर म्हणून, त्यावेळेला कॉलेजचं ग्रेड 2.66 म्हणजेच B+ असा ग्रेड होता आणि वेळ कमी असल्यामुळे तो ग्रेड मी 2.97 पर्यंत वाढवू शकलो, म्हणजे B++. माझ्या हातात जास्त वेळ राहिला असता तर कदाचित त्याही पेक्षा मी चांगला ग्रेड मिळवून देऊ शकलो असतो, पण कमी वेळेअभावी तो ग्रेड मी वाढेल कसा हा प्रयत्न केला. आणि आजही या वर्षी 2024ला आमचं महाविद्यालय नॅकला सामोरे जात आहे, तर आत्ताही मी नॅक कोऑर्डिनेटर म्हणून
महाविद्यालयामध्ये काम करतो. तर अशा महत्त्वपूर्ण जिम्मेदारी मी महाविद्यालयामध्ये पार पाडल्या. महाविद्यालयामधील योगदान सांगावं या हेतूने मी हा प्रवास सांगितला. या व्यतिरिक्त मॅडमने आता सांगितलेलंच आहे, पीजी टीचर म्हणून मान्यता मिळाली, रिसर्च सुपरवायझर म्हणून मान्यता मिळालेली आहे, एका विद्यार्थ्याची PhD माझ्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे, 4 विद्यार्थी सध्या कार्यरत आहेत. असा प्रवास झालेला आहे. वेगवेगळ्या कमिटीवरती मी विद्यापीठाचं काम केलेलं आहे. ॲफिलिएशन कमिटी असेल, फ्लाइंग स्क्वॅड असेल, अशा माध्यमातून महाविद्यालयीन जीवन, महाविद्यालयीन कामगिरी माझी व्यवस्थित पार पडत आहे. आणि हे काही अत्युच्च असं कामगिरी आहे मी समजत नाही. याही पेक्षा खूप मोठं कार्य मला महाविद्यालयामध्ये काम करत असताना साध्य करायचंय. त्या प्रवासामध्ये एक छोटासा टप्पा मी पूर्ण केला असं म्हणू शकेन. पूर्ण ध्येय साध्य केलंय असं मी म्हणणार नाही. हे महाविद्यालयीन जीवन झाल्यानंतर यासोबतच कुठल्याही व्यक्तीचं जीवन हे घर किंवा आपण काम करतो ते ठिकाण एवढंच मर्यादित न राहता त्याला तिसरा एक आयाम असला पाहिजे आणि तो आवश्यक आहे. म्हणून सामाजिक क्षेत्रामध्येही आपलं योगदान असलं पाहिजे. म्हणून मी त्या कार्याकडे थोडंसं लक्ष द्यायला सुरुवात केली. त्याचंच फलित म्हणून नॅशनल ट्रस्टचं जे डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी असते, ज्याच्यामध्ये मी आता एक दिव्यांगाचा प्रकार सांगितला, मेंदूचा पक्षाघात. अशा मुलांना स्वतःचे निर्णय घेता येत नाहीत. मग हे जर 18 वर्षाचे झाले तर ते सज्ञान झाले आपल्या कायद्याच्या भाषेमध्ये. मग यांचे निर्णय कोण घेणार? यासाठी म्हणून नॅशनल ट्रस्ट काम करतं आणि त्या ट्रस्ट अंतर्गत त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात आणि त्या कमिटीमध्ये मी नामनिर्देशित सदस्य म्हणून दिव्यांग क्षेत्रातून काम करतोय. तर त्या कमिटीमधून अशा 18 वर्ष पूर्ण झालेल्या दिव्यांगांना लीगल गार्डियनशिप प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे कायदेशीर पालकत्व दिलं जातं. म्हणजे यांचे निर्णय कायदेशीरपणे कोण घेऊ शकेल हे ठरवण्याचं काम त्या कमिटीमध्ये होतं. मेजर प्रमाणामध्ये हे आई वडीलच किंवा मोठे भाऊ असतील किंवा लहान भाऊ असतील तर त्यांना कायदेशीर पालकत्व दिलं जातं. पण ज्यांना कोणीही नाही अशांना जे स्वतःहून त्यांचं पालकत्व घेऊ शकतात अशांची चौकशी होऊन अंतिम चौकशी त्यांना कायदेशीर पालकत्व दिलं जातं. सामाजिक योगदानामुळे मला ही संधी मिळालेली आहे. नाहीतर दिव्यांग तर भरपूर असतात. प्रत्येक दिव्यांगाला अशा ट्रस्टवर लगेच संधी मिळते असं नाही. आपलं योगदान सामाजिक क्षेत्रामध्ये काहीतरी असेल तर कोणाकडून तरी आपल्याला तिथं रेफर केलं जातं. तसंच एका सक्षम नावाच्या संघटनेकडून संवेदना, मी मगाशी एका शाळेचा उल्लेख केला, त्यातील कार्यकारिणीकडून मला या कमिटीवरती नामनिर्देशित करण्यात आलं. त्याबद्दल मी नंतर सांगेनच. त्यानंतर आता जे इलेक्शन झालं त्यामध्ये ऍक्सेसिबल इलेक्शन कमिटी म्हणून एक कमिटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापन करणं हे कायद्यानं बंधनकारक होतं आणि ती कमिटी लातूर जिल्ह्यामध्येही स्थापन झाली. या कमिटीचं काम होतं दिव्यांगांना कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही निवडणूक काळामध्ये, मत देत असताना किंवा वेगवेगळ्या निवडणूक संदर्भातील कामामध्ये अडचण येणार नाही, त्यांना सहज मत देता येईल, तसं वातावरण निर्मिती करता येईल यासाठी ही कमिटी स्थापन करण्यात आली होती. आणि या कमिटीचं काम असं कुठं अडचण असेल तर ते सोडवणं आणि अडचण येणार नाही यासाठी गाईडलाईन्स निर्माण करणं हे काम या कमिटीचं होतं. आणि त्याही कमिटीवरती माझं यावर्षी नामनिर्देशन झालेलं होतं. त्यानंतर सक्षम बद्दल मी सांगणार होतो. सक्षम हे राष्ट्रीय संघटन आहे, दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणारं राष्ट्रीय संघटन. या संघटनेचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकारिणी आहे आणि लातूर जिल्ह्याचा मी उपाध्यक्ष म्हणून या संघटनेमध्ये काम करतो. दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवणे असतील, विविध कार्यक्रम राबवणे असतील, दिव्यांगांना साहित्य पुरवणं असेल, अशा वेगवेगळ्या कामामध्ये सक्षमचं खूप मोठं योगदान लातूर जिल्ह्यामध्ये आहे. मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा हा सक्षमच्या कामामध्ये खूप पुढाकार घेऊन
काम करतो आणि खूप चांगल्या पद्धतीने योगदान देत आहे. उपाध्यक्ष या नात्याने 2017, 2019, 2023 या 3 वर्षी सलग आम्ही दिव्यांगांची एक अधिवेशन बोलावली जिल्हा लेवल. त्या अधिवेशनामध्ये 400 ते 500 दिव्यांग जमा झाले आणि अशा अधिवेशनामधून मग विविध उपक्रम असतील, दिव्यांगांना मिळणाऱ्या विविध सुविधा असतील सरकारकडून, त्यासोबत साहित्य वाटप असेल, त्यासोबत आपल्या राहणीमानामध्ये काय बदल केला पाहिजे किंवा विविध मार्गदर्शन असतील जे की त्यांना मोटिवेट करतील, प्रेरणा देतील, असं दिवसभराचा कार्यक्रम आम्ही सलग 3 वर्ष असा, सलग 3 वर्ष म्हणण्यापेक्षा दर 3 वर्षाला एकदा असा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. तर 2017, 2019 आणि 2023 अशा 3 वेळा आम्ही अधिवेशन बोलवले आणि 400 ते 500 दिव्यांग मुलं असतील किंवा वयस्कर असतील किंवा 18 वर्ष पूर्ण झालेले असतील, अशा वेगवेगळ्या वयोगटातील लोकांनी सहभाग नोंदवला. त्यांना साहित्य पुरवणं असेल, मार्गदर्शन असेल, सरकारच्या वेगवेगळ्या सुविधा असतील, याची माहिती देण्याचं काम आम्ही त्या कार्यक्रमामधून देण्याचा प्रयत्न केला. त्यासोबत लातूरमध्ये कुष्ठधाम म्हणून एक कुष्ठरोगी मुक्त लोकांचे एक संकुल आहे. त्यामध्ये कुष्ठरोगापासून मुक्त झालेले लोक राहतात. समाजामध्ये त्यांना फारसं सहभागी करून कोणी घेत नाही. तर अशा ठिकाणी देखील आम्ही कोरोना काळानंतर दिवाळीच्या वेळेला खाद्यान्न असेल किंवा कपडे असेल त्याचं वितरण देखील आम्ही केलेलं आहे. सक्षमच्या माध्यमातून असेल किंवा संवेदना या शाळेच्या माध्यमातून असेल, या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सामाजिक योगदान म्हणून देण्याचा प्रयत्न माझ्याकडून असेल किंवा आमच्या टीमकडून असेल सतत प्रयत्न होत असतो. तर हा एक सामाजिक क्षेत्रातलं योगदान मी विशेषत्वाने उल्लेख करून सांगू इच्छितो. याचाच भाग म्हणून मी जे मगाशी वेगवेगळ्या शाळांना भेटी दिल्या म्हणून सांगितलं, नदी हाततर्ग असेल, संवेदना प्रकल्प असेल, हाशेगाव येथील एड्सग्रस्तांसाठीचं संकुल असेल, गावांमध्ये ग्रामीण भागामध्ये स्पेशल कॅम्प्स असतील NSSच्या माध्यमातून, ब्लड डोनेशन माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणं आणि त्यातून आपलं योगदान कसं राहील हा प्रयत्न असेल. यमगरवाडी येथील शाळेला भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये इमोशनल क्वोशंट कसा निर्माण करता येईल हा प्रयत्न असेल, म्हणजे भावनिक बुद्ध्यांक. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामधून, वेगवेगळ्या उपक्रमामधून माझा योगदान चांगलं कसं राहील, कॉलेजसाठी, परिवारासाठी आणि समाजासाठी, या तिन्ही मध्ये एक चांगला मेळ कसा जुळवून आणता येईल यासाठी मी प्रयत्नरत आहे. म्हणजे माझा प्रयत्न मी थांबवलेला नाही. खऱ्या अर्थानं मी असं म्हणू शकतो की ही सुरुवात आहे. 10 वर्षातली ही कारकीर्द म्हणजे मी आत्ता घडलेलो आहे पूर्णपणे. आता मी तयार झालोय. आत्ता खरं माझं योगदान राहू शकेल. म्हणजे मी हा जो प्रवास सांगितला, मला कुठलीही अडचण, आर्थिक अडचणी प्रत्येकालाच येतात. आर्थिक अडचणीमुळे काही काळ मला वेगवेगळ्या समस्यांना सामोरेही जावं लागलं. पण त्या व्यतिरिक्त माझी शारीरिक अडचण म्हणून मी कधीही कुठल्याही गोष्टीला नाकारलेलं नाही किंवा कुठलीही संधी शारीरिक अडचणीमुळे ही माझी संधी असू शकत नाही असं मी त्याच्याकडे बघितलेलं नाही. असा हा माझा प्रवास आतापर्यंतचा राहिलेला आहे. मी मगाशी सांगताना उल्लेख केला की मला कुठल्याही प्रकारची मदत न लागता मी जास्तीत जास्त माझे दिनक्रम असेल ते पूर्ण करतो. प्राध्यापक म्हणून काम करत असताना मॅडमना माहीतच असेल, आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग घ्यावं लागतं. ओरिएंटेशन असेल, रिफ्रेशर असेल, असे
अशा प्रोग्राममध्ये आपल्याला सहभागी व्हावं लागतं, आपल्याला ते सर्टिफिकेट्स मिळवावं लागतात, तरच आपण आपल्या या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो. तर मी एकट्याने अमृतसरला प्रवास केला, तिथं 15 दिवस राहिलो. कालिकतला एकटाच गेलो, तिथं देखील 15 दिवस राहिलो. त्यानंतर जयपूरला 10 दिवस. हे जे प्रवास होते ते मी एकट्याने पूर्ण केले. म्हणजे मला मदतीसाठी कोणाची आवश्यकता भासली नाही. त्यामुळे मला शारीरिक अडचण ही कुठं जाणवली नाही. या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानातून मला 2 विदेश दौरे देखील अनुभवण्याचा एक अनुभव मिळाला. तो अनुभव घेता आला. तर यामध्ये मी या 2 दौऱ्यामध्ये सिंगापूर, मलेशिया, थायलंड असेल, स्वित्झर्लंड असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, अशा देशांमध्ये देखील प्रवास केला. तर मला यामध्ये कुठलीही अडचण आली नाही. मला व्यवस्थित तो विमान प्रवास असेल किंवा रेल्वेचा प्रवास असेल, बसचा प्रवास असेल, कुठलाही प्रवास मला अडचणीचा वाटला नाही. शैक्षणिक क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारे मी दिव्यांगत्वाचा फायदा घेतला नाही. माझी कारकीर्द बघितला तर मेरिटमध्येच माझं शैक्षणिक कारकीर्द राहिलेली आहे. म्हणजे कुठल्याही डिग्रीमध्ये मला मार्क्स कमी मिळाले असं झालं नाही. एक छोटा अनुभव सांगून मी थांबतो. मला अनेक परीक्षांमध्ये अर्धा तास जास्त देणं हा प्रकार आपल्याला माहितीच आहे. दिव्यांगांना अर्धा तास जास्त मिळतो. अनेक परीक्षांमध्ये जे इन्व्हिजिलेटर्स असायचे, पर्यवेक्षक, ते मला निक्षून सांगायचे की तुला अर्धा तास जास्त मिळतोय, मी थांबायला तयार आहे तुझ्यासाठी आणि तू अर्धा तास जास्त लिहिण्याचा प्रयत्न कर. परंतु मी कुठल्याही परीक्षेमध्ये त्या अर्ध्या तासाचा फायदा देखील आपण घ्यायचा नाही हे ठरवलेलं होतं, कारण मला त्याची गरज नव्हती. बौद्धिकदृष्ट्या मी कमकुवत नव्हतो किंवा परीक्षेमध्ये हाताचं काम आहे, त्यामुळं त्यामध्येही कमी नाही, तर मी कुठल्याही परीक्षेमध्ये त्या अर्ध्या तासाचा फायदा घेतला नाही. तुम्ही म्हणाल मग सामान्य डिग्री परीक्षा वगैरे असतील तर आपण त्याचा फायदा टाळतो, हे ठीक आहे. पण MPSC सारख्या मेन्स एक्झाम मध्ये देखील तिथं तर कोणालाही वाटेल की आपल्याला अर्धा तास जास्त मिळाला तर खूप चांगलं होईल. तिथं देखील पर्यवेक्षकांनी मला फोर्स केला की तुला अर्धा तास जास्त आहे तर तू त्या अर्ध्या तासाचा फायदा घ्यायला पाहिजे. पण तिथं देखील मी ते अर्धा तास एक्स्ट्रा घेणं नाकारलं, कारण बौद्धिकदृष्ट्या किंवा परीक्षेमध्ये हातानं लिहिण्याचं काम असतं तर त्यामध्ये मी कुठेही कमी नव्हतो. तर मी तो अर्धा तास घ्यायचं नाही असं ठरवलं आणि आतापर्यंत तो फायदा नाही घेतला. बाकी आर्थिक फायदा आवश्यकच आहे, तो वेगवेगळ्या मार्गाने मी घेतलेला आहे. सुरुवातीलाच मी सांगितलं 4 व्हीलर चालवू शकतो मी, हँड कंट्रोल करून घेतलेलं आहे. त्यामुळं 4 व्हीलरच्या बाबतीत काही आर्थिक फायदे असतात. GST 10% कमी होतो, त्याचप्रमाणे रोड टॅक्स माफ होतो. तर हे फायदे, आर्थिक फायदे घेतलेले आहेत. पण त्या व्यतिरिक्त इतर फायदे मी घेण्याचं शक्यतो टाळलेलं आहे. तर अशा प्रकारे आजपर्यंतचा माझा प्रवास आहे आणि या प्रवासातून मी घडलोय असं म्हणेन. मी कुणाला घडवलंय असं क्लेम करून मी काय खूप मोठं योगदान दिलेलं आहे असंही म्हणणार नाही. मी घडलोय स्वतः आणि खऱ्या अर्थानं आता मला चांगलं योगदान देता येऊ शकेल या पोझिशनला मी पोहोचलोय असं ठामपणे सांगू शकतो. आणि मला वाटतं या मुद्द्यावर मी थांबायला पाहिजे. इथं मी थांबतो. आपले काही प्रश्न असतील किंवा आपल्याला माझ्या कारकिर्दीबद्दल काही विचारायचं असेल तर विचारू शकता. धन्यवाद सर. तुमचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे आणि निश्चितच तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं मांडलं, या सगळ्या प्रवासात सर तुमच्या जीवनातला आनंदाचा क्षण कुठला? आनंदाचा क्षण म्हणजे मी 12वीला मेरिटमध्ये आलो असं सांगितलं. वा. तर त्या काळात म्हणजे मेरिटमध्ये आलो म्हणून आनंद झाला असं नाही झालं. त्या काळामध्ये मेरिट येणं सर, तो विशालजी तुम्हाला जर माहीत असेलच, 90चं किंवा 2000 पर्यंतचं दशक हे मेरिटमध्ये येणाऱ्यांचं किती कौतुक व्हायचं. तर त्या काळामध्ये 11वीला असताना
असंच मेरिट लिस्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांचे फोटो, त्यांचे नाव एका न्यूजपेपरमध्ये पब्लिश झाले. मी 11वीला असताना 12वी, त्या काळात 12वीला जे असतील त्यांचा रिझल्ट आलेला होता आणि त्यांचे फोटो बघून आमच्या चुलत्यांनी मला प्रश्न विचारला, तुझा फोटो कधी येईल? मी म्हणलं पुढल्या वर्षी येईल. मला माहित नव्हतं ते होईल का नाही, माहित नव्हतं, पण सहज बोलून गेलो पुढल्या वर्षी माझा फोटो पेपरमध्ये येईल. आणि त्या पुढल्या वर्षी 12वीला खरंच मी मेरिटमध्ये आलो आणि माझा फोटोही आला. आणि माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या चुलत्याला झाला. म्हणजे 1 वर्षापूर्वी याने कमिट केलं आणि ते करून दाखवलं. म्हणजे ते आजच्या दृष्टीने जर विचार केला तर खूप मोठं अचिव्हमेंट नाही 12वी पास होणं, चांगले मार्क्स मिळणं. आज ते कमी झाले, पण त्या काळात खूप त्याचा त्याबद्दल प्रशंसा केली जायची. आणि ते मी अचीव केलं आणि मी आमच्या चुलत्याला दिलेला शब्द पाळू शकलो. हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण होता. तर याच्या अगदी विरुद्ध तुमच्या आयुष्यातलं वेदनादायक क्षण. वेदनादायी क्षण असं म्हणणार नाही मी. मगाशी आर्थिक समस्याबद्दल थोडक्यात सांगितलो. फारसं मी समस्यांना घाबरणारा किंवा समस्या आली म्हणून तिथं अडून पडणाऱ्यातला कधी नव्हतोच. तसा विचार माझ्या मनात नव्हता. पण ग्रॅज्युएशन पूर्ण करत असताना, शेवटच्या वर्षात असताना आर्थिक समस्येमुळे, म्हणजे माझ्याकडे मेस लावण्यासाठी देखील पैसा शिल्लक नाही राहिला. आणि एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा असायच्या आणि त्या काळामध्ये पैसे नाहीत, मग काय करायचं? जे थोडे बहुत मला आजही आठवतं, 100 रुपये होते माझ्याकडं. 2006ची गोष्ट आहे. 2006ला त्या काळात आम्हाला मेससाठी 600 रुपये लागायचे. मग 600 रुपये नाहीत, 100 रुपये मध्ये महिना भागवायचा आहे, तर काय करायचं? तर दररोज दुपारी एक कचोरी खायचो मी, तो महिनाभर. सकाळी काही नाही खायचं, दुपारी खाल्ल्यामुळे मग दिवसभरात बरं वाटायचं, संध्याकाळी भूक लागल्यासारखं वाटायचं, पण पर्याय नव्हता. आपल्याला त्या 100 रुपये मध्येच पूर्ण करायचंय. गावाकडे ही समस्या सांगावं तर आई वडील मेहनत करणारे, त्यांना अजून अडचण येताना त्यांच्याकडून त्यांना काहीतरी आपल्यासाठी जास्त मेहनत करायला लावणं, हेही त्या काळात मला पटलं नव्हतं. म्हणून त्या 100 रुपयामध्ये जवळपास 15-20 दिवस मी केवळ कचोरी खाऊन, म्हणजे बाबासाहेबांनी खूप मोठं कार्य केलं. ते वडापाव खाऊन जगले, किंवा वडापाव खाऊन संशोधन केलं त्यांनी. पण त्यातला एक छोटा अनुभव माझ्या जीवनात आलेला होता. तो दुःख म्हणून नाही सांगणार, पण त्यातून पैसा हे महत्वाचंच आहे हे लक्षात आलं. तो कमवणं आवश्यकच आहे, त्याशिवाय व्यक्ती चालू शकत नाही. तर अशी एक छोटीशी अडचण आलेली होती, खूप मोठी नाही, 15-20 दिवसासाठी का होईना, पण अशी अडचण माझ्या समोर आलेली होती. त्यापेक्षा दुसऱ्या कुठल्या अडचणी मला लक्षातही नाहीत, म्हणजे लक्षात राहण्यासारख्या मोठ्या अडचणी मला जाणवल्याच नाहीत कधी. सर, अजून या सगळ्या प्रवासात असं कुठलं क्षण की जिथनं तुम्हाला टर्निंग पॉइंट मिळाला, जसं एखादं स्पार्कच काफी असतो की तो दिवा पेटायला, तसं हम्म. तुम्हाला असं कुठलं क्षण की जिथनं तुमचं आयुष्यच बदललं? हा. जेव्हा मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जॉईन झालो, कंपन्यांमधलं करिअर मला वाटलं की ते आपलं करिअर इथं नाही, आपलं आयुष्य यासाठी नाही की आपण कुठल्या तरी कंपनीमध्ये काम करावं, तेवढाच एक परिवार आणि आपलं परिवार. आणि कंपन्यांचं काम म्हटल्यानंतर काम करून थकणं आणि आपलं घर, एवढ्यापुरतं माणूस लिमिटेड राहू शकतो. तर आपलं काही हे क्षेत्र नाही. आपण ठीक आहे, काही काळ या क्षेत्रामुळे जगू शकलो, आपण एक चांगला अनुभव देखील मिळवला, याच्याबद्दल कृतज्ञता आहेच. मला आजही त्या कंपन्यांबद्दल खूप कृतज्ञता आहे. WNS असेल किंवा सिंटेल असेल, त्या कंपन्या मी कधी विसरू शकत नाही, त्यांनी मला संधी दिली. पण मी तिथं थांबण्यासाठी नाही, याची जाणीव मला झालेली होती. या कंपन्यांमध्ये काम करत असताना देखील मी MPSCचा अभ्यास करायचो आणि MPSCच्या मेन्स पर्यंत आणि इंटरव्ह्यू पर्यंत देखील मी गेलो. पण कंपन्यांमध्ये जॉब करून अभ्यासाला कमी वेळ मिळाल्यामुळे मेन्समध्ये मला
कमीच मार्क्स मिळाले, इंटरव्ह्यूमध्ये चांगले मिळाले, पण इंटरव्ह्यू प्लस मेन्सचे मार्क्स असं सिलेक्शन असतं. तिथं माझं सिलेक्शन होऊ शकलं नाही. पण योगायोगाने त्याच काळात नेट झाल्यामुळे मी पुणे युनिव्हर्सिटी जॉईन करण्याचा प्रयत्न केला आणि मला तिथं संधीही मिळाली, पण कॉन्ट्रॅक्ट बेसवरती. तिथं जॉईन केल्यानंतर म्हणजे तिथंपर्यंतचं माझं आयुष्य आधांतरी असल्यासारखंच होतं. कुठेही असं फिक्स आपलं जॉब नाही किंवा फिक्स आपलं आपण स्थायिक झालो एखाद्या क्षेत्रामध्ये असं नव्हतं. तिथं जॉईन केल्यानंतर परळीचे एक सहकारी मित्र हे तिथे माझ्यासोबतच जॉईन झाले. मस्के सर म्हणून होते, दयाराम मस्के. तर त्यांची पीएचडी झालेली होती आणि प्राध्यापकी पेशा हा फार माझ्या परिचयाचाही नव्हता. म्हणजे काय केल्यानंतर आपण प्राध्यापक होऊ शकतो. नेट ही परीक्षा देखील मी माझ्या एका मित्रामुळे दिलेली आहे. मित्राने फॉर्म भरला, आपल्याला त्या निमित्ताने भेटता येईल. औरंगाबाद म्हणजे आजचं संभाजीनगर तिथलं सेंटर त्याने निवडलं. फॉर्म त्यानेच भरलेला होता. मी पुण्याला राहायचो, तो गावाकडे राहायचा. त्याने या निमित्ताने आपण भेटू म्हणून त्याने फॉर्म भरलेला. तर ती एक्झाम मी त्याच्या इच्छेखातर दिलेली, पास झालेलो होतो नेट. पण प्राध्यापकी पेशासाठी नेट आवश्यक आहे किंवा पीएचडी आवश्यक आहे इथपर्यंत देखील मला त्या काळात नॉलेज नव्हतं. पण नेट झालेला आहे आणि आता तू प्राध्यापक होऊ शकतोस असं आमच्या त्या मित्राने, दयाराम मस्के, त्यांचं डॉक्टरेट झालेलं होतं, त्यांनी मला सुचवलं की तू पीएचडी करायला पाहिजे. तो माझा टर्निंग पॉईंट होता. पीएचडी करायला पाहिजे म्हटल्यानंतर गाईड पाहिजे. गाईड पाहिजे म्हटल्यानंतर दायमा सर म्हणून महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परिचित आहे. इथं उपस्थित असणाऱ्या बऱ्याच जणांना त्यांचं नाव माहीत असेल, त्यांच्या पुस्तकं त्यांनी रेफर केले असतील. तर ते दयानंद वाणिज्य महाविद्यालयामध्येच कार्यरत आहेत आणि माझे गुरु असल्यामुळं त्यांची आठवण झाली. ते मला गाईड करू शकतील म्हणून मी त्यांना फोन केला. तर त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे पीएचडी साठी जागा आहे. त्यासोबत तुझं जर नेट झालेलं असेल तर आपल्याकडे एक फुल टाइम जागा देखील निघालेली आहे कॉलेजमध्ये. तू पीएचडी साठी रजिस्ट्रेशन कर आणि इथल्या जागेसाठी देखील अप्लाय कर. म्हणजे दयाराम मस्के या आमच्या मित्रांनी सजेस्ट केलं की तू पीएचडी कर. पीएचडी साठी म्हणून मी दायमा सरांना फोन केला. पीएचडी हे साईड बाय साईड चालत राहिलं, पण पीएचडीच्या निमित्ताने त्यांच्याशी संपर्कात आलो आणि तिथं जागा असल्याचं त्यांच्यामुळे माझ्या लक्षात आलं आणि आज मी त्या जागेवरती स्थायिक होऊ शकलो. हा माझा आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. तर पूर्ण अदरवाईज मी आयुष्यात सरांशी संपर्कात देखील आलो नसतो. पीएचडी हे जर मला त्या सरांनी सांगितलं नसतं तर मी दायमा सरांना फोन केला नसता आणि फोन केला नसता तर कदाचित वेगळ्या कुठल्या करिअरमध्ये राहिलो असतो. तर तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे. सर, या संपूर्ण प्रवासात तुम्ही जितके पॉझिटिव्ह आहे, या एनर्जीचं रहस्य काय आहे? एनर्जीचं रहस्य माझ्यामध्ये एनर्जी नाहीच असं कधी जाणवलंच नाही. म्हणजे काहीतरी कमतरता आहे असं असल्यानंतर मग आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. कमतरता आहे हेच जाणीव नाही आणि आपल्याला जे करायचं ते बेस्टच करायचंय. आपल्या हातामध्ये जे पडेल, जे काम, जी जिम्मेदारी आपल्याला मिळेल ते बेस्ट कसं होईल, उत्तमरित्या कसं आपल्याला पार पडता येईल, हाच माझ्या मनामध्ये नेहमी विचार असतो आणि ते खरं माझ्या दृष्टीनं एनर्जीचं उगम स्रोत आहे. कारण मला रिझल्ट खुणावतोय. आपण आज एखादं काम हाती घेतलं तर आपल्याला रिझल्ट काय पाहिजे. रिझल्ट जर चांगला पाहिजे, उत्तम पाहिजे तर आपल्यामध्ये एनर्जी असली पाहिजे. तर मला वाटतं आउटकम, फळ आपल्याला काय पाहिजे हे निश्चित करूनच मी त्या दिशेनं काम करायला लागतो. तेच माझ्या एनर्जीचं गमक आहे असं मी सांगू शकेन. खूपच छान सर. आपल्यासोबत तेजश्री मॅडम आहे, अशोक भानसे सर आहे, डॉक्टर अनिता मॅडम. मी त्यांनाही रिक्वेस्ट करतो की त्यांनी अनम्यूट करून बोला. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. सर, मला दोन प्रश्न म्हणजे असे विचारायचे तुम्हाला की एक तर तुमच्या पीएचडीच्या रिसर्च बद्दल थोडक्यात सांगा सर.
आणि तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल थोडक्यात सांगा. ओके. आणि बाकी तुमचं कार्य सर खूप अफाट आहे, म्हणजे तुम्ही म्हणता तसं, पण खूप सर म्हणजे त्याला कष्ट लागतात, त्यामागे खूप कष्ट मेहनत असते, आणि ते तुम्ही अगदी लिहिलं या पेललं ते शिवधनुष्य, त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन आणि तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. अनिता मॅडम, मी हे जे आतापर्यंत सांगितलं याबद्दल मला स्वतःला वाटत नाही की मी काही कष्ट केलेले आहेत. सहज घडलेलं आहे माझ्याकडून. मला सहज चांगले मार्क्स मिळालेले आहेत. कदाचित माझं शैक्षणिक कारकीर्दच उशिरा सुरू झाल्यामुळे असेल. म्हणजे मी ज्या वर्गात शिकायचो त्या वर्गात मी 4-5 वर्षांनी मोठाच असायचो इतर मुलांपेक्षा. त्यामुळे माझी आकलन शक्ती इतर मुलांपेक्षा थोडीशी चांगलीच असणार. त्यामुळे सहज साध्य हो गेल्या माझ्याकडून गोष्टी. शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगला रिझल्ट येणं असेल, करिअरमध्ये चांगलं योगदान असेल, सामाजिक दृष्ट्या योगदान असेल. आता मी जे म्हटलं एनर्जी, सरांनी एनर्जी बद्दल प्रश्न विचारला, मी कधी विचारच केला नव्हता त्याबद्दल. पण मला त्यातून एक सुचलं की आपल्यासमोर ध्येय असेल तर आपण ते सहज करू शकतो. त्यामुळं कष्ट असे काही मला लागलेच नाही. पीएचडी बद्दल सांगतो. पीएचडीचा माझा विषय लाईफ इन्शुरन्स हा होता. आता हा विषय मी का निवडला? पुणे सारख्या शहरामध्ये राहिलो आणि लातूर सारख्या ग्रामीण भागात देखील राहिलो. त्यामुळे मला लोक इन्शुरन्सकडं कसं बघतात याच्यातला फरक मला लक्षात आलेला होता. ग्रामीण भागामध्ये इन्शुरन्स म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट, गुंतवणुकीचं माध्यम म्हणून त्याकडे बघितलं जातं. म्हणजे आपण एखादी इन्शुरन्स पॉलिसी घेतोय तर आपल्याला 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर किती रिटर्न मिळणार असं बघतो आपण ग्रामीण भागामधले लोक. पण तेच मेट्रो सिटीज मधले लोक इन्शुरन्स कडे वेगळ्या दृष्टीने बघतात. म्हणजे 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर मला किती मिळतील असा विचार नाहीत करत ते. मी दरवर्षी किंवा दर महिन्याला इन्शुरन्सचं प्रीमियम भरेन आणि मला 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर किती अमाऊंट मिळेल याचा विचार नाहीत करत ते. माझ्यानंतर माझा परिवार कसा चालेल आणि तो व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी किती रुपयाची मला आवश्यकता आहे, तेवढे रुपये मला इन्शुरन्स कंपनीनं माझ्या परिवाराला दिले पाहिजेत माझ्यानंतर, असा विचार मेट्रो सिटीज मधले लोक करतात. हा अनुभव मला येण्याचं कारण, बीकॉम झाल्यानंतर इन्शुरन्स क्षेत्रामध्ये थोडा वेळ मी काम केलं आणि पुण्याला गेल्यानंतर मेट्रो सिटी आहे जिथं जास्तीत जास्त लोक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत असतात, ज्यांचं अर्निंग चांगलं असतं. त्यांचा विचार करण्याचा दृष्टिकोन याच्यातला फरक मला जाणवला. तिथं गेल्यानंतर मी इन्शुरन्स मध्ये काम नाही केलं, पण आमचे मित्र इन्शुरन्स एजंट असल्यामुळं कधी कधी सुट्टीच्या दिवशी मला म्हणायचे चल सोबत. आणि एके दिवशी असंच सोबत गेल्यानंतर एका व्यक्तीचा रिस्पॉन्स ऐकून मला आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये कसा विचार आहे आणि मेट्रो सिटीज मधल्या लोकांचा विचार इन्शुरन्स कडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे याच्यातला फरक जाणवला. त्या व्यक्तीने रिस्पॉन्स असा दिला. सुरुवातीला आमच्या मित्राने पॉलिसीचा प्रकार सांगितला. तुम्ही असं दरवर्षी 1 लाख रुपये भरत गेलात, 15 वर्षामध्ये तुमचे 15 लाख जमा होतील, पण इन्शुरन्स कंपनी तुम्हाला 50 लाख देईल, असं तो सांगत होता. त्या समोरच्या व्यक्तीने त्याला थांबवून असं सांगितलं, 15 वर्षानंतर मला किती मिळतात हे नको सांगू, पुढल्या वर्षी माझ्या परिवाराला किती मिळतील मी नसताना. मला 15 वर्षानंतरचे अमाऊंट नको आहे. माझ्या नंतर माझ्या परिवाराला सांभाळायला किंवा माझा परिवार व्यवस्थित जगायला किती अमाऊंट लागेल, मला वाटतं 2 कोटी रुपये लागतील. त्यासाठी मी आता दरवर्षी किती रुपये भरायला पाहिजे सांग. मला प्रीमियम टर्म संपल्यानंतर किती अमाऊंट मिळते त्याच्याशी काही देणं घेणं नाही, त्याची अपेक्षाही नाही मला. मी दरवर्षी एक पर्टिक्युलर अमाऊंट देईन, मला 2 कोटी माझ्या परिवाराला मिळतील असा प्लॅन सांग. हा फरक माझ्या लक्षात आला. आपल्याकडले लोक कसं विचार करतात आणि तिकडं कसं विचार करतात. मग इकडं आल्यानंतर जेव्हा मी दायमा सरांशी संपर्क साधला पीएचडीच्या बाबतीत, त्याने देखील मला विचारलं की कुठल्या टॉपिकवरती तुला रिसर्च करायचं. तर मग मी माझ्या डोक्यात हा विषय होता. तर इन्शुरन्स कडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, परसेप्शन लोकांचं, वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं वेगवेगळं परसेप्शन असतं. कोणी गुंतवणूक म्हणून बघतं, कोणी इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतं, कोणी आपले पैसे तेवढेच शिल्लक राहतील, भलेही ते जास्त वाढणार नाहीत पण शिल्लक राहतील, 10-15 वर्षानंतर आपल्या मुलाचं लग्न मुलीचं लग्न, असा विचार करणारे लोक आहेत. तर हा जो फरक आहे
त्याचा अभ्यास करावा म्हणून मी हा विषय निवडलेला होता. तुमचा आणखीन एक प्रश्न, फॅमिली बॅकग्राऊंड. तर याबद्दल सांगायचं तर शेती फारशी नाही. वडिलांच्या नावे 2.5 एकर जमीन, त्यामध्ये आम्ही 3 भाऊ. वडिलांचा पारंपरिक व्यवसाय बांधकाम असल्यामुळे त्या व्यवसायात असायचे आणि त्या काळामध्ये अर्निंग काही फारशी नसायचे. आता बांधकाम क्षेत्रामध्ये देखील खूप चांगली कमाई लोक कमवतात, पण त्या काळामध्ये तेवढी अर्निंग राहायची नाही. परिवार मोठा, त्यामुळं एकाच व्यक्तीने कमवलेलं पूर्ण परिवार त्यावरती जगणं. मग मला जे मगाशी आर्थिक संकटाबद्दल सांगितलं, तर त्याचं हेच होतं की आपण थोड्या काळासाठी आलेलं संकट आपण आपल्या परिवाराकडे ट्रान्सफर करण्यापेक्षा आपणच कसं तरी राहावं. आपण आपल्याला वरती आलेले हे आर्थिक संकट आपल्या परिवाराकडे ट्रान्सफर नाही करायचं, त्यांना सांगायचंही नाही याबद्दल, असा विचार करून मी त्याबद्दल आज तागायत आईवडिलांना माहिती नाही की असं 1 महिना मला जगावं लागलं. तर आर्थिक परिस्थिती एकंदरीत खूप चांगली होती असं मी म्हणू शकत नाही, पण आज बऱ्यापैकी भाऊही मोठे झालेले आहेत, तेही काम करतात, त्यामुळं आज बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती आहे. सामाजिक परिस्थितीबद्दल विचार केला तर योगदान चांगलं आहे परिवाराचं. सामाजिक कार्यक्रमामध्ये असेल किंवा अ, अ, समाजामध्ये चांगलं उत्तम स्थान आहे. आर्थिकदृष्ट्या जरी कमकुवत असलं तरी समाजामध्ये कोणी नाव ठेवेल असं नाही, एवढं सांगू शकेन. तेजश्री मॅडम, तुम्ही काही बोलताय? मॅडम अनम्यूट करा ना. हॅलो. हा हा, बोला मॅडम. नमस्ते सर. नमस्ते मॅम. खूप छान, म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच पॉझिटिव्हिटीच तुमच्यात भरलेली आहे. संकटच नाही म्हणताय तर काय, पुढचा प्रवासच सहजच केलेला आहे. हो हो हो. म्हणजे जरी इतरांना सुद्धा ऐकायला म्हणजे खरंच छान वाटेल, किंवा थोडी काय दृष्टी बदलायला लागली त्याचा तुम्ही एक भाग आहात. हो म्हणजे हे संकट वगैरे आपण किंवा देवानं आपल्याला दिलंय वगैरे, तर हे काय खरंच तुमच्याकडे बघून असं वाटतंय की जे असे विचार सगळ्यांकडे आले पाहिजेत, हो, यायला पाहिजे. जेणेकरून कारण हा ना आपण पुढचा संकट मार्ग म्हणून त्याकडे बघितलं तर मग आपण पुढे काहीच करू शकणार नाही. करू शकणार नाही. बरोबर. आणि खूप छान, म्हणजे अगदी PhD सर्व्हिस वगैरे खूप छान वाटलं. आणि म्हणजे एक चांगला दिशादर्शक आहात तुम्ही आजच्या पिढीला. आणि यापुढेही धन्यवाद. तुमची अशीच प्रगती हो. कधी कोल्हापूरला आलात तर या आमची संस्था पाहायला, हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप. हो हो, नक्की. हो चालेल. ओके, धन्यवाद. थँक्यू. पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. धन्यवाद तेजश्री मॅडम. अशोक बानसे सर. सर नमस्कार सर. नमस्ते. सर मगाशी तुम्ही बोललात सर, ते का म्हणजे शैक्षणिक म्हणजे पेपर वगैरे देताना 50 मिनिटं जास्तच मिळते, तर याच्यामध्ये किती टक्केवारी वगैरे असते सर? 50 मिनिट नाही, अर्धा तास. ती हा 40% पुढं असल्यानंतर आपल्याला अर्धा तास जास्त मिळू शकतो. ठीक. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही आज पूर्ण आणि आपल्याला सकारात्मक माहिती. आवश्यकता असेलच तर घ्यायला हरकत नाही. ते ठीक आहे सर. माझा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा होता म्हणून मी घेतलं नाही कधी, हा पण आपल्याला आवश्यक वाटलं तर नक्कीच त्या सुविधेचा लाभ घ्यायला पाहिजे. हा आणि काहीही झालं तरी एका दृष्टीने आपण मी ते उल्लेख टाळला, पण कधीतरी आपण ऍक्सेप्ट करून त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. ठीक आहे सर, धन्यवाद सर. धन्यवाद बानसे सर. नक्कीच सर. आज तुमच्याकडून जे तुम्ही अगदी पॉझिटिव्हली आणि एकदम काय म्हणतात पॉइंट वाईज की मी इथपर्यंत कसं पोहोचलो, हे खूप छान पद्धतीने मांडलं. आणि जो PhDचा विषय तो पण खूप आवडला की दृष्टिकोन कसा असतो बघण्याचा, ग्रामीण भाग आणि शहरी भाग, जे दोन अपोजिट आहेत.
तर त्या दृष्टीने तुमची PhD पण जाईल आणि ती सक्सेसफुली कम्प्लीट केली. आणि हे सगळे अनुभव घेत घेत आज इथपर्यंत पोहोचल्यात आणि एक आज यशस्वी अं, जसं तुम्ही सांगितलं NSS कोऑर्डिनेशन छान पद्धतीने केलं. तुम्ही कल्चरल ऍक्टिव्हिटी केली तेव्हाही म्हणजे जेव्हा तुमच्याकडे चार्ज होता कल्चरल ऍक्टिव्हिटीचा तेव्हाही कॉलेजला फर्स्ट रँकिंग मिळवून दिलं युनिव्हर्सिटी लेवलला. तर हे सगळे अचिव्हमेंट आहे. आणि त्यात तुम्ही सांगितलं की जेव्हा कल्चरल ऍक्टिव्हिटीचं तुम्ही इंचार्जशिप घेतली तर मी आधी मुलांमधलं टॅलेंट शोधलं आणि ते खूप महत्वाचं असतं ऍज अ टीचर म्हणून. आणि निश्चितच त्यातनं तुम्हाला त्या मुलांनी साथ दिली. जसं तुम्ही त्यांच्यातलं टॅलेंट शोधलं आणि त्यांनी त्याच्यात मेहनत केली आणि कॉलेजला लागोपाठ 3 वर्ष तुम्ही बक्षीस मिळवून दिलं आणि रँकिंग मिळवून दिलं. हे खूप मोठं अचिव्हमेंट आहे. आणि एक काय म्हणता ना ते हाडाचा शिक्षकच हे सगळं करू शकतो. आणि जसं तुम्ही सांगितलं की मी नेट आणि PhD केल्यानंतर माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आणि एक शिक्षकी पेशा कंपन्यांची नोकरी सोडून तुम्ही करायला लागला. तर एक खूपच छान प्रवास होता. निश्चितच आमच्या संपूर्ण परिवाराकडून संकल्प फाउंडेशनच्या आम्ही तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण सतत संपर्कात राहू आणि आमचा उद्देश हाच आहे. आम्ही कार्यक्रमाचं नाव पण संवाद सारथी ठेवलंय. ते या पद्धतीने ते ऑटोमॅटिक सुचलेलं आहे. आम्ही असं काही विचार करून नव्हतं ठेवलं. आणि हा संवाद एक खुद से खुद आता जसं तुम्ही सांगितलं की स्वतःपासून फॅमिली करिअर आणि ते करत करत समाज मग समाजाच्या पुढे जात जात ते देवापर्यंत निसर्गाच्या माध्यमातून ते निश्चितच जात असतं. आणि यातनच आपला जो संवाद आहे खुद से खुदातक होत असतो असं आम्हाला जाणवतं. आणि म्हणूनच आणि बरेच लोक म्हणतात की वेबिनार आहे मग लोक कमी असतात. आम्ही तर असं म्हणतो की हा वेबिनारने हा सत्संग आहे आणि सत्संगाला कमी लोक येतात आणि जे येतात ते बाय हार्ट आलेले असतात. तर निश्चितच आणि जरी इथं संख्या कमी असली फेसबुकला युट्यूबला येऊन बघणारे प्रतिक्रिया देणारे खूप व्यक्ती असतात आणि त्या प्रतिक्रिया आणि असं नाही म्हणत की 100% सगळेच लोक बदलतील. त्या 100 मधला एक जरी बदलला जसं मॅडमने सांगितलं तेजश्री मॅडमने की तुमचं एवढं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि पॉझिटिव्ह आहे की एक जरी व्यक्ती बदलला तर ते आमच्यासाठी सार्थकता आहे असंच आम्हाला वाटतं. आमच्या NGOच्या परिवाराकडून तुमचे पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो. जाता जाता एक छोटासा संदेश सर्वांसाठी नंतर आपण छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. तर एक छोटासा संदेश सर्वांसाठी. हो. तरुणांनी युवकांनी आज कसं जगलं पाहिजे जसं तुम्ही तुमच्या कृतीतून जगले आणि सिद्ध केलं तसं तरुणांनी काय केलं पाहिजे त्यांच्याकरता एक छोटासा संदेश तुम्ही द्यावा. मग छोटा आपण संदेश. प्रार्थनेने एक कार्यक्रमाची हो. सांगता करू. संदेश मी एकच सांगेन, जो माझ्या जीवन प्रवासात मी कुठल्याही समस्येला घाबरलो नाही. त्यामुळे माझी वाटचाल योग्य रीतीने सुरू आहे. कुठलीही समस्या आणि त्या समस्येला न घाबरणं, मला वाटतं हाच यशस्वी जीवनाचा मूलमंत्र असू शकेल. घाबरणं असेल किंवा समस्या आहे तर आपण त्या मार्गाने जायलाच नाही पाहिजे असा विचार येणं म्हणजे आपली प्रगती तिथं होत नाही. तर समस्या या येतच असतात. जीवन प्रवास म्हटल्यानंतर समस्याशिवाय तो प्रवास असूच शकत नाही. तर अशा समस्यांना न घाबरता त्या समस्याच संधी म्हणून त्यांच्याकडे जर आपण बघितलं
तर आपण आपलं आयुष्य उज्ज्वल करू शकतो आणि त्यातून समाजामध्ये एक चांगलं योगदान देखील देऊ शकतो. एवढंच सांगेन. खूप खूप धन्यवाद. नमस्कार पैके सर, वेलकम. तुम्ही उशिरा जॉईन झालात, तरी पण तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील, तुम्ही बाळासाहेबांना जवळून ओळखता, तर त्यांच्याबद्दल थोडक्यात बोलावं. मग आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. मी त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं जे काही त्यांनी बोलायचं ते बोललेलं आहे आणि त्यांच्यासारखं शांत मनमिळावू नेतृत्व त्यांच्याकडे आहे. ते आता आमच्याकडे गेली 7 वर्षापासून सक्षमचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आणि आत्मीयता आहे दिव्यांगाविषयी. विद्यार्थ्यांना घडवण्यात, त्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यात त्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो. त्यांना शुभेच्छा देऊ शकतो, बाकी त्यांच्या पुढे मी काय बोलणार. धन्यवाद सर. उशिरा जॉईन केलात तुम्ही. लक्षात आत्ता आलं माझ्या, तिथं कामात बी होतो. अच्छा. थोडा रिमाइंडर झाला असता तर बरं झालं असतं. मला वाटलं तुमच्या मला हे मिळालेलं आहे प्लॅटफॉर्म, तर नाही नाही तुम्हाला माहित असेल. नाही, मला होतं माहित, मी बोलणं बी झालं होतं, पण ते काय गोंधळात विसरलो. ठीक आहे, आपण नेहमीचेच आहेत. नेहमीच नवीन नवीन थोडं बरं असतं. हा. धन्यवाद पैके सर. पुनश्च एकदा तुम्हाला शुभेच्छा चव्हाण सर. आणि निश्चितच तुमचं जे जे कार्य अपूर्ण आहे ते पूर्णत्वात जावं, असे शुभेच्छा देतो. आपण आजच्या कार्यक्रमाची छोट्याशा प्रार्थनेने सांगता करूया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. पुन्हा पण पुढच्या सोमवारी एका नवीन महानुभावांसोबत भेटूया आणि निश्चितच या संवादातून एकमेकांशी संपर्कात राहूया. खूप खूप धन्यवाद सर्वांचे.